जानबाईच्या नावाने जानबाईच्या नावाने जानबाईच्या नावाने। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खबालवाडी या ठिकाणी। मित्रांनो, खबालवाडी गावचं ग्रामदैवत असणाऱ्या जानुबाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असं एक दुसा एक बैल मैदान संपन्न होते। हे मैदान नांदोशीच्या फाटीवरती संपन्न होणार आहे। दिनांक 21 मार्च रोजी हे मैदान आयोजित केलं आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते। नमस्ते, आपलं नाव दादा? माझं नाव आदिनाथ जाधव। बरं दादा, काय सांगाल मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होत आहे? मैदान आपलं 21/3/2026 हां या तारखेला संपन्न होत आहे। आपलं मैदान जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त आहे। पर्व कितवं आहे दादा? हे आपलं पर्व तिसरं आहे। मित्रांनो, हे पर्व तिसरं आहे आणि कुठे संपन्न होतं मैदान दादा? हे आपलं नांदोशी फाटीवरती संपन्न होते, नांदो रोडला, नांदोशी खबालवाडी रोडला संपन्न होतं। बरं, हे पर्व तुमचं तिसरं आहे। पहिली दोन पर्व कशा पद्धतीने पार पडली? प्रथम पर्व कोणतं झालं होतं आणि किती गाड्यांनी नोंद केली होती? पहिलं झालं होतं आपलं आदतचं झालं होतं। बरं, आणि किती गाड्यांची नोंद झाली? गाड्यांची 350 गाड्यांची नोंद झाली होती। बरं, आणि दुसरं पर्व? दुसरं पर्वाला आपल्याला आदतचंच घेतलं होतं आपण मैदान। बरं, 400 गाड्यांची नोंद झाली होती। बरं, पहिलं पर्व कुठल्या फाटीवर संपन्न झालं? ह्याच पाठीवरती झालं होतं। दुसरं पण ह्याच. खबालवाडी, आता तिसरं पण हेच तिसरं फाटीवरती. पण ह्याच पाठीवरती होते। मित्रांनो, महाराष्ट्रातली ही प्रसिद्ध फाटी खबालवाडी आणि नांदोशीच्या सीमेवरती असणारी ही नांदोशीची फाटी म्हणून प्रसिद्ध। या ठिकाणी बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधलं जातं तो म्हणजे बकासूर आणि माहिब्या या फाटीवरती पळाली होती। तेव्हापासून या फाटीचं खूप नाव चर्चेत आलं होतं। तर दादा, यावेळेस कशा पद्धतीने नियोजन आहे? यावेळेस मैदानाचं स्वरूप काय असणार आहे? आदत आहे, ओपन आहे का दुसा आहे? ह्यावेळी आपण दुसऱ्याचं मैदान घेतलेलं आहे, दुसरा बैल मैदान घेतलेलं आहे आपण। दुसरा बैल मैदान घेण्यामागचा उद्देश काय दादा? गेले 2 वर्ष आपण आदत मैदान घेत होतं। बर, ह्यावेळी सगळ्यांचा विचार करून व्हायचं थोडंसं वेगळं काहीतरी करूया म्हणलं। बर, त्यामुळे आपण दुसरं मैदान घेतलेलं आहे। बर, दुसरा बैल मैदान घेतलेलं आहे यावेळी। तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? 1-2 दिवसात होऊन जाईल, आपलं पूर्ण प्रोसेस होत आलेली आहे। बरं, संबंधित बऱ्यापैकी. परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली का? हो हो हो। बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आपली 16 तारखेपासून ऑनलाईन नोंद सुरू होते। हां, तरी महाराष्ट्रातली सर्व बैलगाडा मालकांनी आपल्या नोंदणीसाठी सहकार्य करावं। बरं, आणि लॉट कधी काढले जातील दादा? लॉट आपले 20 तारखेला काढले जातील 9 वाजता। बरं, चालतंय, धन्यवाद। नमस्ते, नमस्ते, आपला परिचय द्या, नाव सांगा दादा। मी तुळशीदास जाधव, खबालवाडी। जाधव साहेब, काय सांगाल? पुन्हा एकदा खबालवाडी गावाच्या ग्रामदैवत जानुबाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे। दिनांक 21 मार्च रोजी एक दुसरा एक बैल मैदान। तर कशा पद्धतीनं आयोजकांकडनं तयारी सुरू आहे दादा? आता आयोजन तरी चालूच आहे, झालेलं आहे सगळे। परवानगी थोडे बाकी आहे, होईल 2 दिवसात। आणि आता आमचे बक्षीस आहे पहिला बक्षीस आहे 71,000 रुपये आणि ढाल, मानाची ढाल। दुसरं बक्षीस आहे 51,000 आणि मानाची ढाल। तिसरं बक्षीस आहे 31,000 आणि मानाची ढाल। चौथं बक्षीस आहे 21,000 आणि मानाची ढाल। पाचवं बक्षीस आहे 11,000 मानाची ढाल। आणि 6वं बक्षीस आहे 9,000 आणि मानाची ढाल। आणि 7वं बक्षीस आहे 7,000 आणि मानाची ढाल। बरं, आणि प्रवेश फी किती दादा? प्रवेश फी 750 रुपये आहे। बरं, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल? नाही, सगळ्या संघटनेच्या नियमानच मैदान होणार आहे। अखिल भारतीय संघटने आणि खटाव तालुक्याच्या संघटने सगळ्याच्या नियमानच मैदान होणार आहे आमचं। एकदम शिस्तबद्ध आणि एकदम शिस्त। इथे कोणी वशिला बिशिला काही चालणार नाही, पाहुणं रावळा कोणी इथे चालणार नाही। एकदम शिस्तबद्ध आणि एकदम शिस्तीत मैदान होणार आहे। आमचं 2 मैदान झालेले आहे, हे तिसरं मैदान आहे। आमच्या मैदानात कुठलीच गालबोट लागलेला नाही आजपर्यंत। एकदम पारदर्शक मैदान, एकदम पारदर्शक मैदान। दादा, या मैदानात झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आशिफ मोलाने आहेत।
बरं, आणि समालोचन कोण कोण करणार आहे? हे समालोचन विकास जगदाळे सर आहेत, सुनील मोरे सर आहेत, विजय यादव, रामापूरकर. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? आमची उद्यापासून ऑनलाईन नोंदणी चालू आहे आणि आम्ही 20 तारखेपर्यंत दुपारपर्यंत ऑनलाईन चालू ठेवणार आहे. 9 वाजता लाईव्ह लॉट काढणार आहे आम्ही. बरं, काय आव्हान करताल सगळ्यांना? सगळ्या बैलगाड्यांनी एकच विनंती आहे की आमच्या देवीच्या यात्रेनिमित्त सगळ्यांनी लवकरात लवकर बैलगाड्या नोंद करून घ्यावी. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव सांगा दादा, परिचय द्या. माझं नाव किशोर जाधव. बरं दादा, आता आपण वळू मैदानाकडे. ही फाटी तर संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला माहिती आहे, महाराष्ट्रातली नामांकित फाटी आहे. हो, तरी पण आपण पुन्हा एकदा या फाटीच्या संदर्भात माहिती नवीन बैलगाडी मालकांसाठी उपलब्ध करून देऊयात. तर ही फाटी कशी, फाटीमध्ये माती कशी, रान कसं आहे? आपण बघितलं असेल की रान चांगल्या पद्धतीचं आहे, थोडीशी उराटे आहे. पुढे आपल्याला कटनाची कटनाची फाटी आहे. एकूण मैदानामध्ये किती तास आहेत? एकूण 9 तास आहेत. त्याच्यामध्ये तासाच्या आतमधलं अंतर किती? 14 फुटाचं अंतर आहे मध्ये. बरं, आणि तुम्ही आता एक दुसरा एक बैल मैदान घेताय, त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय दादा? हा पल्ला आपण 850 ठेवलेला आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस 10 गट थांबू शकतात. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 500 फुटाची जागा आपल्याला ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 50% बॅरिकेड ठेवलेला आपण. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे. त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? 100% राहणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? केलेली आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला दरी असं काय काय? असं काहीच नाही इथं. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, नक्कीच केलं. नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही याची खात्री केली जाईल का? हो, 100%. दादा, त्याचबरोबर आता हे तुम्ही दुसरा बैल मैदान घेताय, त्याच्यामुळं दुसरा बैलाच्या संदर्भातलं ऑब्जेक्शन जर असेल तर दुसरा बैल कशा पद्धतीने चेक केला जाणार? आमचे जे नंबर डेकर आहेत ते ऑब्जेक्शन जरी घेतलं तरी ते नंबर डेकर त्याचं दात बघून लगेच चेक करून सांगू शकतो. बरं, त्यामुळे तुम्ही मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल सगळ्या बैलगाडी मालकांना? मी सर्व बैलगाडी मालकांना नम्रतेची विनंती करतो की सर्वांनी बहुसंख्येने येऊन आपल्या आड्याचं नियोजन बघा आणि त्यानंतर सगळ्यांनी येऊन आपल्याला सहकार्य करा. बरं, चालतंय, धन्यवाद दादा. काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? हो, 100%. या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा कोणताही अवयव निकाल रेषेच्या पुढे असेल तर निकाल दिला जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% ती गाडी बाद केली जाईल. आणि चालकावरती कशा पद्धतीची कारवाई करण्यात येईल? संपूर्ण दिवस त्याला मैदानात कोणत्याही गाडीवरती बसता येणार नाही. बरं, त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती फायनलची गाडी रोख रकमेच्या बक्षिसाची मानकरी राहील का? तिला बक्षीस दिलं जाईल का? असं जर आपल्या निदर्शनात आढळलं तर आपण त्यांना कोणतंही बक्षीस दिलं जाणार नाही. कोणत्याही बक्षिसाला पात्र झाली तरी त्यांना आपण ते बक्षीस दिलं जाणार नाही. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला जर समान गाड्या उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल त्यांना सेमीसाठी. त्याचबरोबर सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल दादा? सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर दोघांचं संगनमत होईल. त्या संगनमतमध्ये जर संगनमत झालं तर ठीक, नाही तर मग चिठ्ठ्यावरती. बरं, आणि किती कालावधी दिला जाईल त्यांना? एक 10 मिनिटाचा कालावधी दिला जाईल त्यांना. ह्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवण्यात येईल का? असं काहीही होणार नाही. तिथे कोणाचा वशिला किंवा गावगट हे असं काही आढळून येणार नाही. बरं, त्याचबरोबर जी बक्षिसाची रक्कम तुम्ही बॅनरवर जाहीर केली ती सगळी रक्कम बैलगाडी चालक मालकांना मिळणार का? 100% जी आपण बक्षीस सांगितलंय आपण ते सगळं बक्षीस दिलं जाणार. एकही रुपया त्यांना कमी दिला जाणार नाही. इथून मागही आपण तसंच करत आलोय आणि इथून पुढेही आपलं तसंच होणार. बघा मित्रांनो, तिसरं पर्व आहे, त्यामुळं या मैदानाला भरघोस प्रतिसाद मिळणारच आहे. त्याचबरोबर दादा, डबल बैल पळाला तर त्याच्या संदर्भातलं जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर किती कालावधी असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी, आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? आपल्याला सेमीफायनल पर्यंत ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांना
बाद केलं जाईल. बरं, आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? कोणताही पुरावा घेऊन यायचा, त्यांनी आपल्याकडे पुरावा घेऊन यायचा. हं. पुरावा घेऊन आले की आपण ती गाडी डबल पळलेल्या निदर्शनासाठी ती गाडी बाद केली जाईल. बाद केली जाईल. बरं, तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात काय आवाहन करायला दादा? उद्यापासून आपली नोंदणी सुरू होती आहे. तरी महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर बैलगाडी नोंदवावी, हीच आपण सहकार्य करावं आम्हाला, ही आमची अपेक्षा आहे. चालतंय, धन्यवाद दादा.